नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे त्याग आणि प्रेम. ऑफिस कलीगसोबत तो एका मोठ्या हॉटेलमध्ये मीटिंग कम पार्टीसाठी गेला होता. नुकताच त्यांच्या कंपनीचा मोठा प्रोजेक्ट लॉन्च होणार होता. जवळजवळ 150 कोटींची उलाढाल होणार होती. ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असणाऱ्या बड्या इसामी पार्टीत त्याची वाट पाहत होत्या. पार्टी ऑफिशियल असली तरीही काही मंचले लोक ही त्या पार्टीत उगाचच चाळे करत फिरत होते. तो मात्र फक्त त्याचं प्रभावी वास्तव्य दर्शवत होता. प्रभाकर माने, वय वर्ष 45, प्रतिष्ठित बिझनेसमॅन, घरी पत्नी आणि 2 मुलं, एकदम सुखी संसार. रंगात आलेली पार्टी, एका टेबलवर ठेवलेली वाईन आणि गोलाकार बसलेली सगळी ओळखीची मंडळी. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा तर उफाळून आली होती. त्यातच मागच्या टेबलवरून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. तो व्यक्ती फोनमध्ये एका 16-17 वर्षाच्या मुलीचा चेहरा पाहत घाणेरड्या कमेंट्स करत होता. प्रभाकरने वळून पाहून त्याचं लक्ष त्या स्क्रीनवरच्या फोटोवर पडलं आणि तो तडक उठून उभा राहिला. त्या अनोळख्या व्यक्तीला काहीही न बोलता त्याने त्याच्या हातातून त्याचाच फोन हिसकावून घेतला आणि त्या मुलीचा फोटो न्याहाळू लागला. तेजस्विनी. त्याच्या हृदयात कळ गेली. तेच टप्पोरे करडे डोळे, तोच चेहरा, तीच निमुळती मान, पण तिथे तीळ नव्हता. नाजूक ओठ आणि टोकदार नाक, दुधासारखा स्वच्छ सफेद रंग आणि लांब बेबी केस. पण ती लहान दिसत होती. तो एकटक तो फोटो पाहत असताना फोनच्या मालकाने फोन त्याच्या हातून हिसकावून घेतला. प्रभाकरने रागाने त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट? हा माझा फोन आहे, त्या माणसाने खांदे उडवत म्हटलं. ही मुलगी कोण आहे? त्याचा जड झालेला आवाज. ही. तो प्रभाकरच्या हळूच जवळ येत त्याच्या कानात म्हणाला. आज बोली होणार आहे हिची. आहे ना एकदम आयटम, कच्ची कली. प्रभाकरने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला, कुठे आहे बोली? तो माणूस विचित्र हसत म्हणाला, मैनाबाईच्या डेऱ्यावर. आता काही वेळातच सुरू होईल. आवडली वाटतं तुम्हाला पण. प्रभाकर त्याला काहीही न बोलता त्या हॉलच्या बाहेर निघून गेला. त्याच्यासोबत त्याचा असिस्टंट पण लगबगीने त्याच्या मागे गेला. बॉसला काय झालं? याआधी कधीच त्यांनी बिझनेस पार्टी अर्धवट सोडली नव्हती. त्याच्या मनात विचार आला, पण तो काहीच बोलला नाही. प्रभाकरने गाडी रेड लाईन एरियाकडे घ्यायला सांगितल्यावर मात्र त्याने त्याच्याकडे काही क्षण अचंबित होऊन पाहिले. पण प्रभाकरच्या वाढता आवाज कानावर पडताच त्याने स्वतःला सावरलं आणि गाडी रेड लाईन एरियाकडे वळवली. फास्ट घे, लवकर चल, अशा कितीतरी सूचना प्रभाकरची बेचैनी दर्शवत होत्या. एकदाचं नियोजित ठिकाण आलं. प्रभाकर घाईतच समोरच्या इमारतीत धाव घेत आत शिरला. मैनाबाईचा डेरा हा एक कोठा होता, जिथे वेश्या व्यवसाय चालत होता. महिन्याच्या अखेरीस तिथे नवीन आलेल्या एक तरी मुलीची बोली लागत असे. एक दिवस, एक आठवडा, एक महिना, कालावधीनुसार त्यांची किंमत ठरत असे. जमलेल्या लोकांच्या घोळक्यात प्रभाकरही पुढे सरकू लागला. त्याने समोर पाहिलं, तीच ती 16-17 वर्षाची मुलगी जी त्याने फोटोत पाहिली होती. खाली मान घालून उभी होती. अंगावर चोळीनी परकर होता. भडक मेकअप करून जणू तिला विकण्यासाठी ठेवलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मात्र तिथे जमणाऱ्या कोणालाच त्याचं काहीच पडलं नव्हतं. सगळ्या विकृत नजरा फक्त तिचं शरीर न्याहाळत
तिच्यावर किमतीचा डाव खेळत होते. 20,000, 30,000, 50,000 एकामागून एक आवाज निघत होता. ती बिचारी थरथर कापत होती. प्रभाकरच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि त्यांच्या तोंडून उच्चार निघाला, 10 करोड. जमलेले सगळे अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. बाजूला बसलेली जाडसर बाई नैनाबाई तर मोठा आ वासून त्याच्याकडे पाहू लागली. काही वेळ अगदी सगळं स्थिर झालं होतं. त्या मुलीला मात्र त्याचं काहीच पडलं नव्हतं. ती निराश होती. प्रभाकरने नैनाबाईकडे पाहून म्हटलं, कायमची हवी आहे मला, किंमत बोल. नैनाबाईच्या तोंडून एकही वाक्य निघत नव्हतं. मुळात 10 करोड तिने पहिल्यांदा ऐकलं होतं. आता पुढे ती काय म्हणणार होती? तिने लगेच मान्य केलं, घेऊन जा, ही तुमची झाली. प्रभाकरने नैनाबाईकडे रागाने पाहत म्हटलं, पण यापुढे तुझ्या कोठ्यावर अशा मुली विकताना दिसलीस तर भर चौकात तुझी बोली लावेन मी. तिने भीत भीत म्हटलं, नाही नाही, असं नाही होणार. मी आता हा धंदा बंद करून निघून जाईल. ती मुलगी आता विकली गेली होती. त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो त्याच्या गाडीजवळ आला. स्वतःचा ओव्हरकोट काढून त्याने तिच्या अंगावर घातला. ती मुलगी थरथर कापत होती. तिने आतापर्यंत नजर वर करून पाहिलं नव्हतं. असिस्टंटला सांगून प्रभाकरने तिला पाणी द्यायला सांगितलं. तिला कारमध्ये मागच्या सीटवर बसवून तो स्वतः असिस्टंटच्या शेजारी बसला आणि कार निघाली. सर, कुठे घेऊ? आतापर्यंत सदम्यात असणारा तो असिस्टंट कसा तरी जीव एकवटून म्हणाला, लोणावळ्याला घे. इतक्या रात्री लोणावळ्यात? पण हा प्रश्न त्याच्या मनातच होता. विचारण्याची त्याची हिंमतच नव्हती. प्रभाकरने लोणावळ्यात त्याच्या बंगल्यावर काम करत असणाऱ्या नोकरांना बोलावून घेतलं. सोबत स्वतःच्या घरी पत्नीला फोन करून काहीतरी सांगितलं. काही तासांनी त्याची कार गेटच्या आत आली तसे सगळे नोकर हॉलमध्ये जमले. त्याने आत पाऊल टाकलं. तेच इन्स्ट्रक्शन देत. नोकरांनी सगळी तयारी केली होती. सर्व खोल्या स्वच्छ करून ठेवल्या होत्या. प्रभाकरने त्या मुलीच्या जवळ जात एका मेडला म्हटले, हिला आत नेऊन आंघोळ व काही कपडे देऊन तयार करा. त्याने तिच्या डोक्यावर अलगद हात ठेवला आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. ती मुलगी खूप घाबरली होती. सुवर्णा नामक मेडने तिला तिच्या खोलीत नेलं. असिस्टंट पण एका खोलीत फ्रेश व्हायला गेला. उशीर खूप झाला होता, पण पोटात भूकही लागली होती. जेवण तयार होते. सगळे डायनिंग टेबलजवळ जमले. प्रभाकरने असिस्टंटला उद्देशून मात्र तिच्याकडे पाहून म्हटले, जेवढं ताटात मिळेल ते अन्न वेस्ट होता कामा नये. ते ऐकून त्या मुलीनेही तिच्या ताटातील सर्व अन्न काहीही न बोलता संपवले. रात्र बरीच झाली. त्याने सुवर्णाला त्या मुलीच्या खोलीत झोपायला सांगितले. यावर असिस्टंटला खूप आश्चर्य वाटले. त्याने प्रभाकरकडे पाहिले. आतापर्यंत हा माणूस मला वाटलं की त्या मुलीला, पण नेमकं काय आहे सरांच्या मनात? एक कोडं घेऊन असिस्टंट ही झोपून गेला. दुसऱ्या दिवशी प्रभाकरने त्या मुलीला तिचं नाव विचारलं. एक गोड नाजूक आवाजात तिने सांगितलं, प्रीती. प्रीती? त्याने आश्चर्याने तिला विचारलं, कुणी ठेवलं तुझं नाव? माझ्या आईने, तिने दबक्या आवाजात सांगितलं. तुझ्या आईचं नाव? तेजस्विनी. नाव ऐकताच प्रभाकर त्याच्या कॉलेज जीवनात गेला. तेजू, तेजू थांब. ती पुढे तर तो मागे पडत होता. मागून त्याने तिला पकडले आणि विचारले,
एकदा सांग ना, परत बोल माझ्याशी, लग्न करशील ना? अरे प्रभू, कितीदा विचारतोस तू? माहीत आहे ना तुला, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि तशी अजून खूप वेळ आहे लग्नाला. आधी शिक्षण तरी पूर्ण करू. हो ग, पण मन स्वप्न बघतं तर त्याला काय करणार? अच्छा, तू आपल्या लग्नाची स्वप्न पण बघायला सुरुवात केलीस? अगं, लग्न काय, अगदी म्हातारपण पण बघतो मी रोज स्वप्नात. बस ती वेळ लवकर येऊ दे. प्रभू, वेडा आहेस तू. बरं सांग ना, तू काय पाहतोस स्वप्नात? मी ना पाहतो, तू लाल रंगाचा लग्नाच्या साडीत सजून दजून माझ्या घरी माफ ओलांडत येत आहेस आणि मी तुझा हात धरून स्वतःला जगातील सगळ्यात नशीबवान व्यक्ती समजत आहे. आणि काय? आणि आपली 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. ती लाजली. बापरे, 2 मुलं पण? तू तर खूपच पुढे गेला आहेस. हो, पण त्यांची नावे मीच ठेवणार हा, आधीच सांगतो. अजिबात नाही हा. मी एकाचं नाव ठेवणार, तू एकाचं ठेव. ठीक आहे, मग मुलीचं नाव मी ठेवणार. प्रभाकरने हट्ट केला. ठीक आहे, डील. मग मुलाचं मी ठेवेन. मी तर ठरवलं आहे. प्रभाकरचा प आणि तेजस्विनीचा त मिळून दोघांची प्रीती हेच नाव असेल आपल्या मुलीचं. प्रीती. तो पुन्हा वर्तमानात आला. त्याने प्रीतीला विचारलं, तुझी आई? प्रीतीचे डोळे भरले. खाली पाहत तिने म्हटलं, गेली 2 वर्ष आधीच. प्रभाकरच्या काळजात गळ उठले. त्याने चेहरा फिरवून त्याचे डोळे पुसले. आणि तुझे वडील? प्रीती अचानक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत रडतच म्हणाली, त्यानेच तर विकलाय मला, आणि आता तुम्ही विकत घेतलाय. प्रभाकर निशब्द झाला होता. प्रीतीच्या नजरेत तो एक खरीददार होता. त्याला असह्य झालं, पण तरीही तो विषय तिथेच सोडून त्याने सुवर्णाला तिच्यासाठी नवीन कपडे आणायला सांगितले आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. करोडोची डील करणारा माणूस बंद दरवाजापाठी ओक्साबोक्शी रडत होता. का तेजू, का सोडलंस मला? आज आपण एकत्र असतो तर? का फसवलं मला तू? एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात उठत होते. सगळं ठीक असताना ती अचानक एके दिवशी त्याच्याजवळ येत म्हणाली, प्रभू, सॉरी, पण मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. का? विचारण्याच्या आधीच ती आली तशीच निघून गेली. त्याने खूप शोधलं, पण ती सापडली नाही. मग कुठून तरी समजलं तिचं लग्न झालं. प्रभाकर तेव्हा खूप हालाखीच्या परिस्थितीत होता. कदाचित तिच्या घरच्यांनी त्याच कारणाने त्याला नकार दिला असेल आणि तिचं लग्न दुसऱ्या श्रीमंत मुलासोबत करून दिले असणार. असं समजून प्रभाकरनेही मूव्ह ऑन करण्याचा निर्णय घेतला. त्याने खूप मेहनत करून त्याचा सगळा बिझनेस उभा केला. घरच्यांनी एका सुंदर मुलीसोबत त्याचं लग्न करून दिलं. त्यानेही लग्नानंतर त्याच्या पत्नीला कधीच अंतर दिले नाही. पण कालच्या पार्टीत तेजस्विनीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि तो पूर्ण बदलूनच गेला. प्रीती तेजस्विनीचे जिवंत प्रतिबिंब होती. फक्त एक मानेवरच्या तिळाचा काय तो फरक होता. त्याने त्याच्या पत्नीला फोन केला आणि तिलाही त्याने लोणावळ्यात बोलवून घेतलं. वैशाली, चेहऱ्याने नि मनाने खूप सुंदर. ती येताच त्याने तिला प्रीतीबद्दल सगळं सांगितलं. वैशालीला प्रभाकरचा पास्ट माहीत होता. तिलाही प्रीतीबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तिने प्रीतीला एकांतात बोलकं केलं. तेव्हा तिला समजलं की तेजस्विनीने खूपच हालाखीत जीवन जगले. तिने लग्न करण्याचे कारण तिचे आई वडील होते.
ज्यांनी घराण्याची प्रतिष्ठा तेजस्विनीच्या प्रेम प्रकरणाने धुळीस मिळेल म्हणून जे स्थळ आलं त्याची चौकशी न करताच तिचं लग्न लावून दिलं. बिचारी तेजस्विनी तिचा संसार मनोभावे स्वीकारत होती, परंतु तिचा पती व्यसनाधीन होता. फक्त नावाला त्याचं घराणं मोठं होतं, पण प्रत्यक्षात मात्र दरिद्री होते. तेजस्विनीने माहेरून आणलेली संपत्ती संपल्यावर त्याने तेजस्विनीचा शारीरिक व मानसिक छळ केला. काही कालावधीनंतर तिने प्रीतीला जन्म दिला. लोकांची कामे करून तिचं संगोपन केलं. मात्र एके दिवशी तिची जुनी डायरी तिच्या नवऱ्याला मिळाली. त्याने ती वाचली. त्यात तेजस्विनीने प्रभाकरवर असलेल्या प्रेमाच्या आठवणी जपल्या होत्या. प्रीती तेव्हा 12 वर्षाची होती. तेजस्विनीचं आधी प्रेम प्रकरण होतं, म्हणजेच ही मुलगी पण त्याचीच असेल असा तर्क करत त्याने प्रीतीलाही मारझोड केली. तेजस्विनीला खूप छळले, म्हणून शेवटी दीर्घ आजाराने तडफडून तिने जगाचा निरोप घेतला. तेजस्विनीचे स्वप्न होते प्रीतीला खूप शिकवायचं, मात्र आईचं छत्र हरपून जाणं आणि घरची बिकट परिस्थिती म्हणून प्रीतीला शिक्षण मध्येच सोडावे लागले होते. तिनेही आईप्रमाणे लोकांच्या घरची कामे करून बापाला पैसे पुरवले. त्याचं इतक्यातही नाही भागले, म्हणून एकदा तिच्याच बापाने दारूसाठी प्रीतीला मैनाबाईकडे जाऊन विकले. 2 दिवस मैनाबाईने काहीही खायला प्यायला न देता तिला काळोख्या खोलीत कोंडून ठेवले. आणि नंतर तो दिवस होता जेव्हा तिची बोली लागली होती. वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने प्रीतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू अजिबात घाबरू नकोस. आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. मैनाबाईला पोलिसांनी पकडले. तिला जेलमध्येच राहावं लागेल आता. आणि हे सगळं ज्यांनी केलं ते जे बाहेर आहेत ना, ते कुणी परके नाहीत. कुठलाही वाईट हेतू त्यांच्या मनात नाही. तुला विकत घेतलं कारण तेव्हा तोच पर्याय होता तुला सोडवण्याचा. आणि दुसरं कारण तू त्याच्या तेजस्विनीची मुलगी आहेस, जी अगदी तिच्याच सारखी दिसते. प्रीती डोळे मोठे मोठे करून वैशालीच्या डोळ्यात पाहत होती. तिचा विश्वास बसत नव्हता. पुढे वैशालीने तिला प्रभाकरचा सगळा भूतकाळ सांगितला. वैशालीला नेहमीच प्रभाकरचा अभिमान होता. लग्नानंतर त्याने काहीही कधीही तिच्यापासून लपवले नव्हते. आजही प्रीतीबद्दल त्याने सगळं तिला सांगून टाकले होते. तो हॉटेलमधून निघताना त्याने वैशालीला सांगूनच त्या रेड लाईट एरियात पाऊल टाकले होते. हे कळताच प्रीतीने वैशाली समोर दोन्ही हात जोडले. प्रीती खूप रडत होती. वैशालीने तिला जवळ घेतले आणि म्हणाली, जे झालं ते झालं, सगळं विसर. आजपासून तू आमच्या परिवाराचा हिस्सा आहेस. तू आमच्या सोबत राहा, खूप शिक आणि तुझ्या आईचं स्वप्नही पूर्ण कर बरं. प्रीती प्रभाकरच्या खोलीत गेली. तिने वाकून त्यांना नमस्कार केला. ती हात जोडून त्याच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, आईने डायरीत लिहिलं होतं की तिच्या घरच्यांनी तिला तुम्हाला मारण्याची धमकी दिली होती. तुमचा जीव वाचावा म्हणून तिने बाबांशी लग्न केलं होतं. पण नंतर तिची जी अवस्था झाली ते पाहून आजी आजोबांनी आत्महत्या केली. आईने डायरीत हेही लिहिलं होतं की कधी समोर तर माफी मागू नाही शकणार. ती तुमची रोज तीड तीड तुटत माफी मागत होती. तुम्हाला झालेल्या वेदनांचा विचार करत तीही त्या मरण यातना सहन करत होती. हेच तिचं प्रायचित्त असेल असं तिने लिहिलं होतं. पण ती डायरी बाबाने जाळून टाकली. तिचं बोलणं ऐकून प्रभाकरला रडू आवरेना. त्याने तसेच प्रीतीला मिठीत घेतले आणि तो हमसून हमसून रडू लागला. काही वेळाने वैशाली तिथे आली. तिने त्या दोघांना तसं पाहून स्वतःचे डोळे पुसले आणि म्हणाली, चला
तुमच्या बाप बेटीचं रडून पोट भरलं असेल, पण मला भूक लागली आहे. तिच्याकडे पाहून प्रीती आणि प्रभाकर भारावल्यागत पाहत होते. वैशाली गालात हसत म्हणाली, आपण कायदेशीर प्रीतीला आपली मुलगी म्हणून ॲडॉप्ट करत आहोत. प्रभाकरच्या चेहऱ्यावर वैशालीसाठी खूपच आदरयुक्त आनंद दिसत होता. तर प्रीती ही नवीन परिवार मिळणार म्हणून भारावली होती. प्रभाकर, वैशाली आणि त्याच्या 2 मुलं राघव आणि दीप्तीनेही प्रेमाने तिला स्वीकारले होते. 15 वर्षानंतर प्रीती तिच्या छोट्या बाळाला घेऊन माहेरी आली होती. त्या बाळाचे लाड त्याचे आजी आजोबा आणि मामा मावशी करत होते. एक परिपूर्ण कुटुंबाचा तो नजारा डोळ्यांचे पारणे फेडत होता. दूर आकाशातून तेजस्विनी समाधानाने हे पाहत मुक्याने आसवे गाळत होती. मी त्याग केला नि तू प्रेम निभावलं. कथा समाप्त. श्रोतेहो, तुम्हाला कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच तुम्हाला जी कथा ऐकायची असेल ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून सुचवू शकता. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.